मुलांनो, तुम्ही तुमच्या आईवडिलांना प्रिय आहात आणि त्यातल्या त्यात सर्वांसाठी आई ही महत्त्वाची असते किंवा आईला समाजामध्ये थोडंसं झुकतं माप दिलं जातं. आईवरती निबंध जेवढे आहेत तेवढे वडिलांवरती नसतात. आईची महती जेवढी गायली जाते तेवढी वडिलांची नाही. पण वडील देखील आई इतकेच महत्त्वाचे असतात हे मात्र त्रिकाला बाधित सत्य आहे. मग आपल्यावरती असणारं आई वडिलांचं प्रेम हे प्रकर्षानं तुम्हाला केव्हा जाणवतं बघा. 10वीपर्यंत तुम्ही 12वीपर्यंत आपल्या घरून म्हणजे आई वडिलांच्या घरातून शिक्षणासाठी जात असता. सकाळी शाळेत जाता, संध्याकाळी पुन्हा घरी येता, आई वडिलांची भेट होते. पण 12वीनंतर कुणी इंजिनिअरिंगला जातं, कुणी मेडिकलला जातं, कुणी इतर कोर्सेसला बाहेर पडतं. मग हॉस्टेलवर राहावं लागतं किंवा खाजगी रूम घेऊन राहावं लागतं. घरापासून 50-100 किलोमीटर 500 किलोमीटरपर्यंत देखील आपल्याला शिक्षणासाठी दूर जावं लागतं. आणि त्यावेळेस जेव्हा तुम्ही तुमची बॅग, तुमची सुटकेस तुमच्या सामानानं भरून घेऊन निघता, तेव्हा आईच्या वडिलांच्या डोळ्यामध्ये तुमच्या विरहाचं दुःख जाणवत असतं. तुम्हाला तो निरोप देताना त्यांना रडायला येतं. किंवा लग्नामध्ये बघा, सगळे विधी व्यवस्थित पार पडतात. साखरपुडा होतो, पत्रिका वाटून होतात, हळदी समारंभ होतो, प्रत्यक्ष लग्नाचा दिवस येतो. मग सकाळपासूनच ती लगबग असते. मग नवरीला सजवणं, नवरदेवाला सजवणं, त्या नवऱ्या मुलाला गावातनं मिरवून आणणं, हे सारं काही झाल्यानंतर मुख्य प्रसंग येतो तो मंगल अष्टकांचा. त्याला आपण लग्न लागणे म्हणतो, है की नाही. आणि मग ते वधूवर्यो शुभम भवतु शुभ लग्न सावधान. इथं खऱ्या अर्थानं तुमचं एकत्रीकरण होतं. तुमचं म्हणजे तुम्ही नाही बरं का, ती मुलगी आणि तो मुलगा यांच्या एकत्र येण्याला हे मंगलाष्टक साक्षीदार असतात. तिथे जमलेला समाज साक्षीदार असतो. सगळ्यात मग शेवटी जेव्हा मुलगी सासरकडे निघते, गाडी सजवलेली असते फुलांनी, आणि त्याच्या अगोदर 5-10 मिनिट रडण्याचा कार्यक्रम असतो नाही का. आईच्या गळ्यात पडून रडते, वडिलांच्या गळ्यात पडून रडते, भावाच्या गळ्यात पडून रडते, जवळच्या साऱ्या व्यक्तींच्या गळ्यात पडून बिचारी हमसून हमसून रडत असते. आणि मग तो निरोप देताना तिथलं जे दृश्य असतं, तो प्रसंग असतो, अत्यंत भावनिक असतो. आज आपल्याला असा लग्नाचा निरोप नाही, तर देशाच्या सेवेसाठी एक मुलगा निघालेला आहे आणि त्याची आई त्याला निरोप देते आहे. तो निरोप रडून देते की हसून देते, दुःखानं देते की आनंदानं देते, ते आपण बघणार आहोत निरोप या कवितेमधून. कवी आहेत पद्मा गोळे. प्रसिद्ध कवयित्री निहार, स्वप्नजा, प्रीतिपथावर, आकाशवेडी, श्रावणमेघ इत्यादी कविता संग्रह, नवी जाणीव, रायगडावरील एक रात्र, स्वप्न इत्यादी नाटिका, वाळवंटातील वाट ही कादंबरी प्रसिद्ध. प्रस्तुत कवितेत रणांगणावर जाणाऱ्या आपल्या मुलाविषयीच्या
आईच्या अंतःकरणातील विविध भावनांचे चित्रण कवयित्रीने कवितेतून केले आहे. 9 महिने पोटात सांभाळलेलं असतं. जन्म देताना माऊलीला जो त्रास होतो, ज्या कळा तिला सहन कराव्या लागतात, मग ते मूल जन्माला येतं. लहानाचं मोठं होत असताना स्वतःच्या हातानं त्याला भरवते. त्याची शी सू सारं काही, तिला कधीही त्याचा कंटाळा येत नाही, किळस येत नाही. त्याचा कपडा लत्ता, पुढे जाऊन मग तो शाळेत जाणं, त्याचा डब्बा, त्याचा शाळेचा युनिफॉर्म, अजून पुढे गेल्यानंतर त्याचं कॉलेजला जाणं वगैरे, प्रत्येक पायरीवरती ती माऊली त्याची काळजी घेत असते. आणि मग तळ हाताच्या फुडाप्रमाणे जपलेला तो मुलगा असेल, ती मुलगी असेल, जेव्हा सैन्यामध्ये ते भरती होतात, मग तिकडे जाण्यासाठी निघतात, तेव्हा त्या माऊलीला पूर्वीचं सारं काही आठवतं. तिच्या डोळ्यातल्या धारा काही कमी होत नाही, आसवं काही कमी होत नाही. एकीकडे मातृभूमीच्या सेवेला जाण्याचा आनंद असतो, दुसरीकडे आपल्यापासून आता ताटातूट होणार याचं दुःख असतं. या माऊलीला नेमकं दुःख आहे की सुख आहे ते आपण बघूया. बाळ चाललास रणा, घरा बांधिते तोरण, पंच प्राणांच्या ज्योतींनी तुझं करीते औक्षण. औक्षण करणे, ओवाळणे. औक्षण म्हणजे ओवाळणे. ही माऊली आपल्या लेकराला काय म्हणते बघा, बाळा तू आता रणा, रणा म्हणजे रण म्हणजे युद्धभूमी, आणि रणसंग्राम म्हणजे युद्ध. तू मातृभूमीच्या रक्षणासाठी युद्धभूमीवरती म्हणा, सीमेवरती म्हणा, निघालास. आता लोक येण्याची तयारी स्वागतानं करत असतात. इथं या आईनं आपला मुलगा सैन्यामध्ये भरती झाला, सीमेवरती शत्रुसंगे 4 हात करण्यासाठी निघालेला आहे, आणि त्याच्या जाण्याचा समारंभ या माऊलीनं केला आहे. जसं आपण दसऱ्याला, दिवाळीला घराला आपण तोरण बांधत असतो, तसं तिनं दरवाजाला तोरण बांधलेलं आहे. आणि अगदी जीवापासून, प्राणापासून आपल्या लेकराचं ती औक्षण करते आहे, त्याला ओवाळते आहे. का तर तिला हा मुलगा मातृभूमीच्या सेवेत जाण्याचा आनंद झालेला आहे. अनेकांना दुःख होतं, अनेक मातांना, अनेक पित्यांना वाटतं नाही बुवा आमचा एकुलता एक आहे, नको दादा नको, सैन्य भरतीला जाऊ नको, तू जर तिथं सिलेक्ट झाला ना तर तू तसाच तिकडे जाशील, त्यापेक्षा तू भरतीला जाऊच नको, तू आम्हाला एकुलता एक आहेस, जाऊ देत नाही. इथं मात्र ह्या माऊलीनं आनंद साजरा केलाय. पुढे बघा, याच विक्रमी बाहूंनी स्वतंत्रता राखायची, खांद्यावरी या विसावे शांती उद्याच्या जगाची. तुला काय करायचं आहे, आईनं त्याला आठवण करून दिलेली की तुझे हे जे बाहू आहेत ना, बलदंड बाहू, बाहू म्हणजे हात, या बलदंड हातांनी तुला या देशाचं स्वातंत्र्य कायम राखायचं आहे. स्वातंत्र्यवीरांनी, लोकमान्य टिळक असतील, महात्मा गांधीजी असतील, वीर सावरकर असतील,
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, अजूनही स्त्री पुरुष खूप स्वातंत्र्ययोद्धे आपल्या देशात लढलेले आहेत. त्यांनी इंग्रजांच्या ताब्यातून या देशाला मुक्तता दिली, स्वतंत्र केला. आणि हे मिळालेलं स्वातंत्र्य आता ही आई सांगते, बाळा तुला टिकवायचं आहे. जगाची शांतता तुझ्या खांद्यावर आहे. कारण युद्ध झालं तर जग अशांत होतं. ते युद्ध गावातलं असो, तालुक्यातलं असो, जिल्ह्यातलं, राज्यातलं, देशातलं आणि जगातलं. युद्ध म्हटलं की अशांतता. मग आपल्याला शांतता नांदवायची. हे शांततामय जग तुझ्या हातामध्ये आहे बाळा. त्यासाठी तुला लढायचं आहे. जगाची शांती टिकवायची आहे. या देशाचं स्वातंत्र्य, या देशाची शांती, या देशातल्या जनतेला सुख समाधान हे सारं काही तुला मिळवून द्यायचं आहे. ते तुझ्या हातामध्ये आहे. त्यासाठी तुला सैन्यामध्ये जायचं आहे. अशा रीतीनं आपल्या मुलाचं मानसिक सक्षमीकरण ही आई या ठिकाणी करते आहे. म्हणून या माझ्या डोळा नाही थेंब ही दुःखाचा, मी ही महाराष्ट्र कन्या धर्म जाणते वीराचा. अनेक माता माऊली तुम्हाला मगाशीच सांगितलं, लग्नामध्ये मुलीला वाटी लावताना आई रडते, बाप रडतो. मुलगा मुलगी दूर कुठेतरी शिक्षणाला निघालेत, नोकरीच्या निमित्तानं निघालेत, त्यांना वाटी लावताना डोळ्यांमध्ये आसव चमकतात. आजारी पडला, कुठेतरी दवाखान्यात चालवलंय, तेव्हा डोळ्यांमध्ये दुःखाश्रू येत आहेत. पण इथं या माऊलीच्या डोळ्यांमध्ये दुःखाचा एकही थेंब नाही. कारण सैन्यात निघालाय म्हणून तिला दुःख नाही, तर आनंद झालेला आहे. म्हणून ती म्हणते माझ्या डोळ्यांमध्ये दुःखाचे थेंब येणार नाहीत. मी ही महाराष्ट्राची कन्या आहे. महाराष्ट्रातल्या वीरांचा धर्म मला माहीत आहे. जो धर्म शिवरायांनी शिकवला, जो धर्म इतर अनेक वीरपुरुषांनी, शूरवीरांनी शिकवला, जो धर्म इथल्या साधू संतांनी शिकवला, आणि हा वीरांचा शूरांचा धर्म आहे. स्वराज्य रक्षण, धर्मरक्षण, शत्रूपासून संरक्षण. आणि हे सारं काही तुला करायचं आहे. वीराचा धर्म तुला जपायचा आहे. हे सारं मी जाणून आहे. मी महाराष्ट्राची मुलगी आहे. माझं नशीब आहे तुझ्यासारखा मुलगा माझ्या पोटी जन्माला आला, आणि तुला हे सर्व कर्तव्य पार पाडायचं आहे. मी आनंदानं तुझी पाठवणी करते. मला तू तिकडे निघण्याचं दुःख नाही, उलट आनंद आहे. नाही एकही हुंदका मुखा वाटे काढणार, मीच लावूनी ठेविली तुझ्या तलवारीला धार. आई काय म्हणते बघा. तू निघलायस ना, तर मला दुःखाचा एकही हुंदका येणार नाही. हुंदके देताना तुम्ही कधी बघितलं का? हां, रडत असताना अशी अवस्था झाली का कधी? हुंदके दिलेत का तुम्ही कधी? नाही दिले. अजून दुःख तुम्हाला झालंच नाही कधी. हां ना, तुम्ही कोणाला वाटी लावलं, आणि तुम्हाला वाटी लावायला अजून बरेच 5-7 वर्ष बाकी आहेत. त्यावेळेस कळेल तुम्हाला तो हुंदका कसा दिला जातो. हां, आवाज तर निघत नाही, पण मुखातून ते दुःखाचे उमाळे बाहेर पडतात. ही माऊली काय म्हणते, मी दुःखाचा एकही हुंदका देणार नाही. माझ्या मुखावाटे तुम्हाला ते जाणवणारही नाही. कारण
तुझ्या तलवारीला धार मी लावून ठेवलेली आहे. आता काही त्याच्या हातात तलवार थोडी होती, नाही. तर या माऊलीने त्याच्यावरती जे संस्कार केले, राष्ट्रसेवेचे, सैन्य दलातील भरतीचे, देश अभिमानाचे, त्या संस्कारांना एक धार आहे. तलवारीला जशी धार असते ना, तसं माऊलींनी केलेल्या या संस्काराला सुद्धा एक प्रकारची धार होती आणि ही धार मी लावून ठेवलेली आहे. ही मातृभक्तीची तलवार मी तुला दिलेली आहे आणि त्यामुळे तुला मातृभूमीच्या सेवेत जाताना मला दुःख होणार नाही, अजिबात होणार नाही. पुढे माऊली काय म्हणते बघा, अशुभाची सावली ही नाही पडणार जे येथे, अरे मीही सांगते ना जिजा लक्ष्मींशी नाते. इथे अशुभाची सावली देखील तुझ्यावरती पडणार नाही. तू मातृभूमीच्या रक्षणाला जात असताना, देशसेवेमध्ये तू हजर होत असताना तुला कुठल्याही प्रकारचा अशुभ शकून होणार नाही. आपल्याकडे अनेक प्रथा परंपरा आहेत नाही का, मांजर आडवी जाणं अशुभ मानलं जातं. महत्त्वाच्या कामाला निघालं आणि कुणी जर विचारलं का कुठं निघालात, त्याला सुद्धा अशुभ मानलं जातं. हटकन म्हणतो आपण त्याला. अरे तुला अशी कुठलीही हटकन लागणार नाही, कुठलाही अशुभ तुझ्या बाबतीमध्ये घडणार नाही. मनामध्ये तू कुठल्याही प्रकारचा किंतु परंतु आणायचा नाहीस. तू माझ्या पोटी जन्मलेला शूरवीर आहेस. राजमाता जिजाऊशी माझं नातं आहे, राणी लक्ष्मीबाईशी माझं नातं आहे. राजमाता जिजाऊंनी शिवरायांवरती जे संस्कार केले, प्रजेप्रती, राज्याप्रती निष्ठेचं जे बीज त्यांच्यामुळे अंकुरलं, तेच राणी लक्ष्मीबाईंच्या बाबतीत त्यांनी सुद्धा मुलाला पाठीशी बांधून शत्रूशी 2 हात केले. डगमगल्या नाहीत. अशा त्या झुंजार स्त्रियांशी माझं नातं आहे, महिलांशी माझं नातं आहे. मग मी का डगमगेल? तू निघलायस ना मातृभूमीच्या दरबारी, माझा तुला पूर्णपणे पाठिंबा आहे, पाठबळ आहे. ज्या कर्तव्यासाठी तू निघालास तेच तर खरं तुझं कर्तव्य आहे आणि ते तू यशस्वीपणे पार पाडावंस. तुझ्या शस्त्रांना अस्त्रांना शक्ती देईल भवानी, शिवरायाचे स्वरूप आठवावे रणांगणी. आई काय म्हणते, हे बाळा, तुझ्या शस्त्रांना आणि तुझ्या अस्त्रांना आई भवानी शक्ती देईल, ताकद देईल. तुझ्या बंदुकीतून सुटणाऱ्या गोळीला नेम देईल. तुझ्या मनातल्या निष्ठेच्या, देशभक्तीच्या तलवारीला धार देईल. तुझ्या शरीर संपदेला ताकद देईल. ती आई भवानी प्रत्येक वळणावरती तुझ्या पाठीशी असेल. शत्रूशी 2 हात करत असताना ती तुला योग्य मार्ग दाखवल्याशिवाय राहणार नाही. त्या युद्धभूमीवरती गेल्यानंतर शिवरायांना तू आठव. शिवरायांचा पराक्रम तू आठव. शत्रूला कसं नेस्तनाबूत करायचं, शत्रूला कसं लोळवायचं, ह्याचे डावपेच
आपल्या राजाकडून तुला नक्कीच मिळतील. त्या राजांचं तू रूप आठव, त्यांचा पराक्रम आठव. रणांगणावरती, रणांगण म्हणजे युद्धभूमी, या युद्धभूमीवरती तू डगमगला नाही पाहिजेस, तू हरला नाही पाहिजेस, हरला तरी खचला नाही पाहिजेस. नव्या उभारीनं तू शत्रुसंगे दोन हात करण्यासाठी तयार झाला पाहिजेस. बाळा, जसं छत्रपती शिवरायांनी आई तुळजाभवानी त्यांचे आशीर्वाद घेतले, वेळोवेळी आई भवानीचं नामस्मरण केलं, आई भवानीनं त्यांना साक्षात्कार दिले, त्यांना ताकद दिली. प्रत्येक प्रसंगाला नेकरानं कसं लढावं, गनिमी कावा कसा करावा, हे सारं काही आई भवानीच्या साक्षीनं राजांना प्राप्त झालेलं होतं. त्यात आपल्या आई जिजाऊंचाही महत्त्वाचा वाटा होता. ती आई भवानी नक्कीच तुला ताकद देईल, शक्ती देईल. तू जा. धन्य करी माझी कुस, येई विजयी होऊन, पुन्हा माझी या हाताने दूध भात भरवीन. काय म्हणते माऊली बघा. माझ्या कुशीत तू वाढलास, लहानाचा मोठा झालास, ते माझी कुस धन्य करणं आता तुझ्या हातामध्ये आहेस. तू पुन्हा येशील तेव्हा विजयी होऊन आला पाहिजेस. महापराक्रम गाजवून तू आला पाहिजेस. जेव्हा पुन्हा घरी येशील तेव्हा मी तुला माझ्या हातानं दूध भाताचा घास भरवेल. म्हणजे या आईनं आपल्या मुलाला राष्ट्रहितासाठी निघत असताना शब्दांच्या सामर्थ्यानं जो आधार दिला, जे पाठबळ दिलं, ते किती लाख मोलाचं आहे बघा. नाहीतर अनेक प्रसंगी आपण बघत असतो, सुट्टीवरती आलेला नवरा जेव्हा पुन्हा सैन्याकडे निघत असतो, आपल्या ड्युटीकडे निघत असतो, तेव्हा बायको म्हणते, अहो मी काय म्हणते ऐका ना, हे काम सोडता येणार नाही का, द्या ना राजीनामा, नका ना जाऊ तिकडे. दररोज टी व्हीला, बातम्यांमध्ये, पेपरमध्ये वाचायला मिळतं, अमक्या ठिकाणी शहीद झाला, वीरगती प्राप्त झाली, तुमच्या बाबतीमध्ये असं काही घडलं तर मी काय करू. अहो नाही जाता येणार का तुम्हाला. म्हणजे नाही जाता येणार का म्हणजे जा असं नाही, तुमचं जाणं कॅन्सल होणार नाही का. आपण इथे मोलमजुरी करू, मीठ भाकरी आनंदानं खाऊ, अहो नका ना त्या सैन्यामध्ये जाऊ. काही बायका म्हणतात असं, बायका नाही, काही माता पण म्हणतात, बाळा अरे अजून तुझे सैन्यामध्ये किती दिवस राहिलेत, अजून 5 वर्ष का, फार दिवस राहिले तरी अजून त्यातली काही वर्ष कमी करता येणार नाही का, तुला राजीनामा देता येणार नाही का, तुला सोडता येणार नाही का. काही बायका, काही पत्नी, काही पिता म्हणतात बरं का, पण बहुतांश माता, पिता, पत्नी या आपल्या माणसाला सैन्यामध्ये पाठवत असताना त्यांना आनंदच झालेला असतो. त्यातली ही एक माऊली आहे जी आनंदानं आपल्या मुलाला सैन्यामध्ये जात असताना निरोप देते आहे, कारण तिच्या मनामध्ये देशाविषयी प्रचंड आदर आहे, देशभक्ती आहे आणि त्याची ती प्रतिक्रिया आहे. तिनं आपल्या मुलाला आनंदानं, मनात कुठल्याही प्रकारचा संकोच न येऊ देता ती आधार देते आहे.
त्याला स्फूर्ती देते आहे, प्रेरणा देते आहे. मुलांनो, आपल्याही मनामध्ये देशाविषयी ही निस्सीम भक्ती असावी. आपला देह देशासाठी कारणी लागला पाहिजे. आपणही आपल्या घरातील कुणी सैन्यामध्ये जात असेल, देश कार्यासाठी जात असेल, तर त्यांना आनंदानं निरोप दिला पाहिजे, आनंदानं त्यांची पाठवणी केली पाहिजे. शेवटी देश महत्त्वाचा आहे, राष्ट्र महत्त्वाचं आहे. राष्ट्र असेल तर आपण आहोत आणि आपल्या राष्ट्रकार्यातून देशाची देखील जडणघडण होत असते. या ठिकाणी ही कविता संपलेली आहे. आपण पुढील पाठामध्ये पुन्हा भेटणार आहोत. तोपर्यंत या ठिकाणी थांबूयात.